इराणनं भारताला पाठिंबा दिलेला आहे. लक्षात घ्या, इराण हा देश असा आहे ज्यांनी भारताला सगळ्यात स्वस्त तेल दिलेलं आहे याआधी. अशा वेळेला भारताचं हे कर्तव्य आहे, भारत सरकारचं, की त्या देशाचा सर्वोच्च नेता, सुप्रीम लीडर ज्याला म्हणतात ते, त्याचं निधन झालेलं आहे. तुम्ही शोक व्यक्त करायला घाबरताय काय? ट्रम्पची आणि नेतन्याहूची परवानगी तुम्हाला लागते? घाबरताय का काय की तुम्हालाही उचललं जाईल व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतीप्रमाणे? काय धमकावलंय तुम्हाला का शोक व्यक्त करू नका म्हणून? तुम्ही भारताच्या मित्रांच्या मृत्यूत त्यांच्या शोकात सहभागी होत नसाल तर मला असं वाटतं ही चिंतेची गोष्ट आहे. ट्रम्प जे अनेकदा आपली भूमिका व्यक्त करतात, त्यांना नोबेल पारितोषिक हवं होतं, कारण त्यांचा असा दावा आहे की त्यांनी जागतिक स्तरावरची अनेक युद्ध थांबवली. आता इराणमध्ये युद्ध थांबवलं की त्यांनी हत्या केल्या? त्यांनी जो हल्ला केलेला आहे त्यांच्या देशानं, त्यांच्या आदेशानं जो हल्ला झालेला आहे, तर तुम्ही त्याकडे कसं पाहता? सैतानी कृत्य आहे. एका मुलींच्या शाळेवरती हल्ला केला जातो बॉम्बचा आणि 100वर कोवळ्या मुली तिथे ठार केल्या जातात. याचा निषेध जगानं केला पाहिजे, याचा निषेध मोदींनी केला पाहिजे, याचा निषेध देशाच्या हिंदुस्थानच्या राष्ट्रपतींनी केला पाहिजे. लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. हे मुकबधीर होऊन का बसलेले आहेत? शाळेवरती हल्ला होतो आणि 100पेक्षा जास्त कोवळ्या मुलींची हत्या केली जाते इस्रायलकडून. अशा सैतानी वृत्तीच्या राज्यकर्त्याला मोदी जाऊन तिकडे मिठी मारतात आणि त्यांचं पदक गळ्यामध्ये लटकवून भारतामध्ये येतात आणि गप्प बसतात. ह्याच्या मागे काहीतरी रहस्य आहे. किसका भारत का स्टैंड क्या होना चाहिए? अगर प्रेसिडेंट ट्रंप भारत और पाकिस्तान का युद्ध रुकवा सकते हैं तो मोदी इतने बड़े नेता, विश्वगुरु है, वो ईरान और इजराइल का युद्ध रुकवाना चाहिए. मोदी जी ने, इतने बड़े नेता है मोदी जी, विश्वगुरु है, वर्ल्ड लीडर है. ऐसा नेता अब तक ना पैदा हुआ ना पैदा होगा इतिहास में. तो मोदी जी ने आगे आकर अपने दोस्तों को कहना चाहिए, भाई अब बहुत हो गया, युद्ध रुकवाइए. तो शौक भी नहीं किया इस बात में. ये बहुत ही गंभीर बात है. ईरान के सुप्रीम लीडर आयतुल्ला खामेनाई एक ऐसी शख्सियत थी जिसको पूरा विश्व मानता था, इजराइल छोड़कर. भारत का सच्चा मित्र रहा खामेनाई साहब. परंपरागत मित्रता रही हमारी. भारत के संकट के घड़ी में हमेशा खामेनेई साहब ने हमें समर्थन दिया, हमें मदद की है. चाहे भारत पाक युद्ध हो, चाहे कश्मीर का मुद्दा हो, हमेशा ईरान भारत के साथ खड़ा रहा. और खामेनेई साहब जवाहरलाल नेहरू के बहुत बड़े भक्त भी रहे हैं. क्या उसका गुस्सा है क्या मोदी जी को? तो मैं ये कहूंगा कि ऐसे नेता की जब हत्या होती है तो भारत की तरफ से शोक प्रदर्शन करना चाहिए, दुख प्रकट करना चाहिए. हिंदुस्तान के राष्ट्रपति ने और भारत के प्रधानमंत्री ने करना चाहिए. आप किससे डर रहे हो? आप इजराइल से डर रहे हो या आप प्रेसिडेंट ट्रंप से डर रहे हो? शोक प्रकट करने में आपको क्या डर लगता है? इतना बड़ा नेता जिसकी हत्या हो गई है. नेल्सन मंडेला जिसको मानता था, नेल्सन मंडेला जब ईरान में गए थे तब नेल्सन मंडेला ने कहा था कि खोमेनी साहब मेरे नेता है. तो नेल्सन मंडेला का टेररिस्ट बन गए. क्या समझते हैं लोग अपने आप को? आता सगळ्या जगाला या युद्धाचे परिणाम भोगावे लागत आहेत. कच्च्या तेलाचे दर वाढलेले आहेत, सोने चांदी या दरांमध्ये वाढ झालेली आहे आणि आता हे जे संकट आहे ते आणखी गडद होईल असं म्हटलं जातं. नक्कीच होईल गडद. इस्रायल आणि अमेरिका सोडून संपूर्ण जगाला याची किंमत मोजावी लागणार आहे आणि खास करून हिंदुस्थानला. मोदींच्या गळ्यात लटकलेल्या मेडलमुळे देशातली महागाई कमी होणार नाही. थँक्यू.